भारतीय जनता पक्षाकडे एखाद्या पदासाठी किंवा उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा ठरू शकतो का? असं असायचं काही कारण नाही. आता मी विधानसभेला इच्छा व्यक्त केली होती, थोडं वाईट वाटलं, मला संधी नाही मिळाली, पण मी दुसऱ्या दिवशी हेमंत रासरेंच्या खांद्याला खांदा लावून कामाला लागलो, निवडणुकीमध्ये यश मिळवलं आणि मला समाधान वाटलं. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा मी उमेदवारी मागितली. म्हणजे बापट साहेब ज्यावेळेस पुण्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस त्यांच्या विधानसभेमध्ये मी उमेदवारी मागितलेला कार्यकर्ता आहे. ओके. त्यामुळे मागणं हे आपलं काम असतं. फक्त बापट साहेबांनी तुमच्यावर कारवाई केली होती का? मग तुम्ही उमेदवारी कधीच नाही. उमेदवारी मागण्यात काही गैर नाही. मी बंडखोरी नाही केली, मी उमेदवारी मागितली. पण मी आपल्याला सांगितलं की निर्णय झाल्यानंतर शेवटी आपल्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटतं, आपल्याला वाईट वाटतं. पण तो क्षणभराचा आपण जर विचार केला की आपल्याला खूप लॉंग टर्म काम करायचंय, म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की खूप आवश्यक आहे. पक्षावरची श्रद्धा आणि थोडी सबुरी ठेवली तर आपल्याला संधी मिळते. मग अमोल बालवडकर यांचं तिकीट का कापण्यात आलं, जे सर्वाधिक टॉकिंग पॉईंट होता? नाही, अमोल बालवडकरांच्या संदर्भात चर्चा झाली, काही गोष्टी पुढे आल्या. लहू बालवडकरांचं नाव पण तेवढ्याच ज्याला म्हणतात की सक्षम असणारं नाव पुढे येत होतं. लहू बालवडकर हा तिथल्या मंडळाचा अध्यक्ष आहे. असे प्रसंग होतात ना की एकाच महानगरपालिकेच्या गटामध्ये 2-3 तुल्यबळ उमेदवार असतात. मग निर्णय घेताना कदाचित असं होऊ शकतं की अरे हा पण योग्य आहे, ह्याला पण दिलं पाहिजे, मग हा नवीन आहे, मग ह्याला संधी दिली तर हा अजून चांगलं काम करेल. त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की लहू बालवडकरांना ती संधी मिळाली. किंवा उमेदवारी मागितली म्हणून तिकीट कट होतं असं त्याचा अर्थ नाही. असं असायचं काय? मग मलाही आता संधी दिली नसती ना. असं असतं तर आज मला तिकीट दिलं नसतं. किंवा अनेक विधानसभामध्ये प्रसन्नदादा जगतापांनी खडकवासल्यात विधानसभेला उमेदवारी मागितली होती, श्रीनाथ भिमालेंनी पर्वतीत मागितली होती, धीरज घाटेंनी कसब्यात मागितली होती, पण आम्ही तिघही उमेदवार आहोत ना, असं असायचं काही कारण नाही. तेव्हा भारतीय जनता पक्ष नेतृत्व थोडंसं मोठ्या मनाचं होतं का? नाही, कायमच मोठ्या मनाचं नेतृत्व असतं. नेतृत्व शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतं. फक्त कधीतरी एखाद्याला असं वाटतं की आपल्याला संधी नाही मिळाली म्हणजे आपल्यावरती अन्याय झाला, आणि ही भावना स्वाभाविक आहे. त्याच्यातून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. 125 जागांचा हा जो विश्वास आहे, या विश्वासाला आधार काय? मी आपल्याला सांगितलं की 97 जागा 2017ला आम्ही निवडून आलो. त्याच्यानंतर 5 नगरसेवक शिवसेनेचे आमच्यात ज्यांनी प्रवेश केला विशाल धनावडेंच्या समवेत, म्हणजे आम्ही 102 झालो. 15 ते 20 जागा अशा आहेत, म्हणजे आमचे राहुल कोकाटे मागच्या वेळेस 200-300 मतांनी पडले, वासुदेव भोसले एक 300-400 मतांनी पडले. अशा 15 ते 20 जागा आहेत की ज्या आम्ही खूप कमी मतांनी पडलो, आणि त्या जागांवरती आम्ही गेले 5-7 वर्ष काम करतोय. आमचे कार्यकर्ते, संघटना तिथं पाय रोवून आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की ह्या 102 आणि वरच्या ह्या 15-20 जागा, याचा जर आम्ही नीट प्लॅनिंग केलं, संघटना म्हणून आम्ही ताकदीने उतरतोय, त्यामुळे आम्हाला खात्री की 125 जागा. आणि आता राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून योजना आहेत, काही विकास कामं केलेली आहेत. जनतेला विश्वास आहे ना की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच विकास करते. त्यामुळे पुण्याची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहील आणि खात्रीने 125 जागा किमान भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.